म्हणजे रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढलेला आहे. म्हणजे खरेदी विक्री आली, बेचेंगे और खरीदने की बात आ गई है. हे त्यांच्या डोक्यातला मळमळ जी आहे पोटातली बाहेर आहे. बेचेंगे, देश बेचेंगे और वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी भी बेचेंगे, हे अमित शहाने स्पष्ट केलं आहे. म्हणजे आम्ही जे म्हणतोय हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही देश विकला, आता वक्फ बोर्ड त्या प्रॉपर्ट्या विकताय. भविष्यात चर्चेस म्हणजे ख्रिश्चनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, जैनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, पारशांच्या प्रॉपर्ट्या विकतील. यांना फक्त विकायचं. बेचने वाल्यावर खरीदने वाल्यावर एक ही घर में रहते. शिंदेच्या शिवसेनेचे हा, स्थापना दिवस आहे. काय तुमच्या भावना? भारतीय जनता पक्षाची जी स्थापना आहे ती आमच्या समोर झाली. जनता पक्षाचं विघटन झाल्यावर 1978 साली त्यानंतर या पक्षाची स्थापना झाली आणि मूळ शिवसेना जी आहे ही भारतीय जनता पक्षाला सिनियर आहे. आमचा जन्म त्यांच्या आधी झाला शिवसेनेचा 60च्या दशकात आणि 78 साली जन्माला. त्याच्यामुळे आमच्या समोर यांचा जन्म झालेला आहे. पण तेव्हा एका उदात्त हेतून यांचा जन्म झाला. जन्माला ज्यांनी घातलं अपक्ष, त्यात शहाजहान सारखे बिचारे तुरुंगात आहेत. लालकृष्ण अडवाणी ते पक्षाचे संस्थापक, मुरली मनोहर जोशी, अटलजी गेले आणि आता पक्ष दुसऱ्याच लोकांनी हायजॅक केलाय. हा खरा भारतीय जनता पक्ष नाही असं मी सांगतो. शिंदेच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी एक दावा केलाय की महाविकास आघाडी असताना ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घडवून आणण्याचा मी प्रयत्न केला होता त्याची कबुली दिली. दीपक केसरकर मोदींची भेट घडवू शकतात का? कोण दीपक केसरकर? ते मोदींची भेट उद्धव ठाकरेंची घडवणार. ज्या ठाकरे कुटुंबाशी मोदींचे वर्षांवर्षांची संबंध आहेत तर केसरकरांची गरज आहे. जे उद्धवजी नरेंद्र मोदींना फोन करून नरेंद्र भाई कैसे हो, नरेंद्र भाई किंवा कैसे हो उद्धव भाई, हे जे नातं तेव्हा होतं तर केसरकरमुळे होते का? केसरकर किती झाले हिंदुत्ववादी आणि भाजपवाले? काही खोटं बोलायचं, लंबी लंबी छोडके पतंग उडाते. दीपक केसरकरला गरज म्हणजे आम्हाला केसरकरांची गरज पडते का मोदींची भेट घ्यायला? मला सांगा, तुम्हाला तरी पटतंय का? ठाकरे कुटुंब आणि मोदींचे संबंध ठीक आहे, आता आमच्यात मतभेद आहे पण संबंध आजही केसरकर सारख्या माणसांची जर गरज लागली असेल आम्हाला तर आम्हाला राजकारण सोडलं पाहिजे. रावसाहेब, पण हे मतभेद तुम्ही आता उल्लेख केला, हे मतभेद दूर होतील काही काळानंतर, राजकारण काही शक्य असतं. त्याच्याशी आता कसं काय शिंद्यांचं काय झालं? शिंदेचा साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो थांबवण्यात आला आहे आणि त्याचे अध्यक्ष वनमंत्री गणेश नाईक आहेत. आता मी कसं काय त्याच्यावरती मत व्यक्त करून नक्की काय प्रोजेक्ट करायचं? एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट एकच होतं, ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची. हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. बाकी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट विषयी माहीत नाही. पण शिंद्यांच्या त्या ड्रीम प्रोजेक्टचं काय त्याला सफलता मिळाली नाही. शिवसेना मजबूतीनं उभी आहे. अजून ठीक आहे, आमदार खासदार गेले असतील, शिवसेना फार मजबूतीनं उभी आहे आणि त्यांचा जो पक्ष आहे हे संशी यावरूनच त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे. ते म्हटले थ्रो म्हटलं तर चालेल का? यूज अँड थ्रो मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत की त्याचं काय? ते त्याला काढता येणार नाही ना. यूज अँड थ्रो आहे, मध्ये ब आहे ना, त्या बच काय बाप आहे तो म्हणजे बाप आहे ना. तुम्ही कसं विसरतात? जोपर्यंत तो बाप आहे तोपर्यंत हे संस्थी काही करू शकत नाही. साहेब, मनसेकडून स्टेट बँक कर्मचाऱ्यांना मराठी पुस्तक देण्यात आलेली आहे, त्यांचं ऑनलाईन क्लास देखील घेण्यात आले. बघा, असे खेळायला बंद व्हायला पाहिजे. लोक कंटाळले. चला, थँक्यू. वडिलांच्या आजारपणासाठी फडणवीसांनी घर विकलं असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मला माहिती देवेंद्र फडणवीस हे देशातले खूप श्रीमंत राजकारणी आहेत, सोबत महायुतीकारी होते असं म्हणायचे. आता सध्या ते आहेत असं लोक सांगतात. त्याशिवाय काय भाजपा चाललाय एवढा? ठीक आहे, असू दे, मराठी माणूस आहे, श्रीमंत झाला पाहिजे. मग ते फडणवीस असतील किंवा आमचा एखादा साधा कार्यकर्ता असेल. साहेब, कबुलीवरनं गेल्या काही दिवसांपासून जेव्हा वादंग सुरू आहे. भारतीय जनता पक्षानं गरिबीवर बोलू नये,
भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत जेवढा खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा अख्खा अर्थसंकल्प पूर्ण होता. साहेब, कबरीवरनं गेल्या काही दिवसांपासून वादंग सुरू आहे. मात्र महापुरुषांची जी स्मारकं आहेत, विशेषतः वाड्या आहेत, चांदवडचा रंगमहाल अक्षरशः धुळकात पडलाय. 35-40 वर्ष झाले काम पूर्ण होत नाहीये. पुरातत्व खात्याकडनं उदासीनता, लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसते. एका बाजूला अशा स्वरूपाचं राजकारण ज्यांच्या नावानं आपण करतोय त्यांच्याच स्मारकांकडे दुर्लक्ष होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही कामं फार आवडीने करत असतात. निवडणुका आल्या की सरकारकडे यासाठी एक स्वतंत्र खातं आणि स्वतंत्र बजेट आहे. त्या बजेटचं काय होतं ते पाहायला पाहिजे. चला, थँक्यू. साहेब संदीप देशपांडे यांनी आरोप केले. आताचा भाजप हा मूळ पक्ष नाही, संजय राऊत यांच्याकडून हल्लाबोल करण्यात आलाय. आता भाजपाचा पक्ष दुसऱ्यांनी हायजॅक केलाय असंही संजय राऊत म्हणाले आहेत. अमित शहा आता खरेदी विक्रीवर आले आहेत. संजय राऊत यांच्याकडून टीका केली जाते. मुंबईत वक्फच्या जमिनीवर मोठ्या उद्योगपतींचं घर असंही संजय राऊत म्हणाले. तर शिवसेना फोडणं हे एकनाथ शिंदेंचं ड्रीम प्रोजेक्ट होतं असं म्हणत त्यांनी शिंदेंवरती निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.